नमस्कार मंडळी, मी तुमचा रोहन. स्वागत आहे आपल्या भटकंती विथ मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये. सो आजचा आपला हम्पीचा डे 2 आहे आणि आपला एपिसोड 14 आहे. सो नक्की मला कमेंट्समध्ये आज नक्की सांगा सर्वांनी की आपला हम्पीचा एपिसोड 1, 2 आणि 3 कसा वाटला. सर्वांच्या कमेंट्समध्ये जेव्हा मला समजेल तेव्हाच मी पण तुमच्यासाठी चांगला कंटेंट आणेल. सो आजचा आहे डे 2 हम्पीचा आणि आपला एपिसोड 4th. सो आज आपण साऊथ हम्पी पूर्ण फिरणार आहे आणि नाईटला आपण गोकर्णा निघणार आहे. सो असेच सोबत राहा. तुम्हाला आज खूप इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे, कारण आज जे इम्पॉर्टंट हम्पीमध्ये प्लेसेस आहेत ते तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवणार आहे मी. ओके, सो आपण तलीवर गेटच्या इथे आहे. नॉन एसी का कितना बोला? तर आता आपण आलो आहे विजय विठ्ठला टेम्पलला. आणि सो इथे त्याला काय बोलतात, इलेक्ट्रिक व्हॅन आहे. सो आपण इथून आतमध्ये जाणार आहे. आपण ते स्टोन क्रीकला जाणार आहे ना. हां, सो तिकडे जातो आहे. मस्तपैकी आपली आहे. हे बघा, बाजूला मस्तपैकी स्टोन क्रीक्स आहेत. पिलर्स उभे आहेत स्टोन्सचे दोन्ही साईडला. हे बघा, सो इथे पूर्ण विठ्ठला टेम्पलचं पूर्ण मॅप आहे आणि इथे पूर्ण प्रॉपर प्लेसेस दाखवले नंबरिंग करून. आणि हे पूर्ण तुम्ही बघायला गेलात तर पूर्ण तिन्ही लँग्वेजमध्ये त्यांनी प्रॉपर पॉईंट्स मेन्शन केलेले आहेत. इथे प्रॉपर अशी विठ्ठल मंदिराची पूर्ण प्रॉपर इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हिंदी इंग्लिशमध्ये प्रॉपर मेन्शन केलेलं त्यांनी. तुम्ही पॉज करून वाचू शकता. सो हेच ते जे आपल्या 50 रुपीजच्या नोटवर आहे. सो हे आहे ते 50च्या नोटीवर आहे आपल्या. मस्तपैकी डिझाईन.
भांडे चालू हाँ 15 हे असं ते टेम्पल आहे. आतमध्ये पूर्ण अंधार, काही पूर्ण खाली. हे बघा पूर्ण एकदम शांत, जसं जुनं होतं तसंच आहे. काहीच नाही आतमध्ये, पूर्ण अंधार आहे. आता इकडून जाऊन तिकडे बाहेर पडतो. आतला परिसर आहे, आतमध्ये पूर्ण अंधार आहे. काय जस्टिफाय होत सो आता आपण एका प्लेसवर आलो आहे. जेव्हा दसऱ्याचा आपण बोलायला शकतो सेलिब्रेशन किंवा त्यांचं जे काय असायचं सभा विभा, सो तो इथे केला जायचा. सो आता आपण वरती जाऊ आणि तुम्हाला दाखवतो मी मस्तपैकी. इथून वरती जायला आहे मस्तपैकी. आणि हे बघा हे असं वरती, आणि हे पूर्ण असं लांब असतो. हे बघा महानवमी दिवा, हे पूर्ण इथे मेन्शन केलं आहे. हजारामा टेम्पल, किंग ऑडियन्स हॉल, सिक्रेट चेंबर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक आणि ब्लॅक स्टोन, पुष्पकर्णी. तर आता आपण वरती जाऊया आणि बघूया वरती काय. लोक बघायचे कशी, लोक खाली बसून बघायची, वरती राजा बसायचा. इथे राजा बसायचा आणि इथे सगळी प्रजा बसायची. इथे मंत्री बसत असते. इथे काही इथे काही. भरपूर आहे. आज आमची 60 असेल, 60-70. आता आपण चाललोय ब्लॅक स्टोन पुष्पकर्णी. तुम्ही पॉज करून रीड करू शकता. पुष्पकर्णी ब्लॅक स्टोन. मस्त मेंटेन ठेवलं आजूबाजूचं.
हे आहे ब्लॅक स्टोन पुष्पकर्णी. आता आपण आलोय राजा रामचंद्र टेम्पलला. इन्फॉर्मेशन सो पॉज करून तुम्ही बघा. सो आपण ते आलोय जसं तुम्हाला आता दाखवलंय 1000 टेम्पलच्या इथे. सो हे त्याचे एंट्रन्स आहे. ह्याचं हे म्हणजे जे रामायण आणि भागवत जे महाकाव्य त्यामध्ये त्यांनी जे आहेत ना ते कोरलेले प्रत्येक दगडावर. तुम्ही जर वरती बघायला गेलात ना, हे बघा प्रत्येकाचं रूपांतर एक दगडामध्ये पूर्ण कोरलेले. सो आता आपण चाललोय लोटस महल, एलिफंट स्टेबल आणि रंगा टेम्पल. चलो इथे आतमध्ये जायचं आपल्याला. तो आपण जाऊया आतमध्ये. हम्पी and its environs. हे पूर्ण स्पॉट दिले हम्पीमध्ये. किती आहेत टोटल 65 आहेत. हे बघा 58 आहेत आणि 58 नंतर लोटस मॉलमध्ये एवढे आहेत. सो हे आहे जेनाना एन्क्लोजर. ह्यामध्येच लोटस मॉल आहे जसं मी तुम्हाला दाखवले. त्याच्या मागचं काहीतरी सायन्स आहे, हे आपण विचारू नक्की कोणाला, कारण हे अजून समजत नाही. सो आपण गुगल तरी करून तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ किंवा इथे कोणातरी विचारू आपण. जल महल त्या आतमधल्या साईडला आहे तिथे. ही जी प्रॉपर्टी आहे ही मस्तपैकी त्यांनी अजूनपर्यंत चांगली मेंटेन ठेवलेली आहे. कारण तुम्ही बाजूला हे जरी बघितलं ना प्रॉपर मेंटेन ठेवलेलं आहे. आणि चांगलं एक म्हणजे त्यांनी कर्नाटक गव्हर्नमेंटने खूप चांगले ठेवले आहेत अजूनपर्यंत सर्व प्रॉपर्टीज. हे बघा राणी महल, बेसमेंट ऑफ क्वीन पॅलेस. हे बघा क्वीन पॅलेस, बेसमेंट ऑफ क्वीन पॅलेस. हे आहे ते राणी महल. हाय लोटस महल. आतमध्ये जायला अलाउड नाही आहे लोटस मॉलमध्ये. सो बाहेरून आपण तुम्हाला दाखवू. इथे तर टाळा लावले आहे, इथे पण आपण जाऊ नाही शकत बेसिकली. पूर्ण चारी साईड तो ओपन आहे. खरं वरती आहे बघायला, पण वरती जाऊ नाही शकत, रेस्ट्रिक्टेड आहे. त्याने टाळा मारलेला आहे. आणि बरोबर लोटस मॉलच्या बॅक साईडला इथे विहीर आहे तेव्हाची, ती पण तुम्हाला दाखवतो. काय दिसतं की नाही माहीत नाही तुम्हाला, पण हे बघा एकदम खाली पाणी आहे पूर्ण. असा पूर्ण प्लेस सराउंडेड आहे. हे लोटस मॉल मस्त.
ही पूर्ण तटबंदी बाजूनी आहे. ॲक्च्युली म्हणजे खरं बघायला गेलं ना, हॅट्स ऑफ टू कर्नाटक गव्हर्मेंट. त्यांनी तेव्हाचं अजूनपर्यंत बोलतो ना आपण की प्रॉपर मेंटेन ठेवले आणि चालू आहे अजून पण. म्हणजे जिथे कुठे काय होतं आहे, नुकसान होतं आहे, तिथे ते लोक पहिल्यापासून थोडंफार तसं स्ट्रक्चर करायला बघतात. क्लिनलीनेस खूप चांगलं ठेवतं आहे गव्हर्मेंट. जसं इथे बघतो आपण गवत वाढते तर गवत तिथले इथे लोक पटापट कटिंग वेटिंग मेंटेनन्स खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. सो जे तिकीटचं इथे जे आहे सो ते असं आहे की तुम्ही जी स्टोन क्रीकला जी तिकीट घेता तुम्ही 40 रुपीज पर पर्सन, तीच तिकीट इथे चालते. इथे काय तुम्हाला वेगळे पे आउट नाही करायचे आहेत, तीच तिकीट इथे चालते. आणि सेकंड थिंग, आपण जिथे स्टोन क्रीकला गेलेलो तिथे ती व्हॅन असते, इलेक्ट्रिक व्हॅन असते, त्याच्या फक्त 20 रुपीज चार्जेस असतात राऊंड रिटर्न ट्रिपची. सिंगल ट्रिप तुम्हाला जायचं असेल तर 10 रुपीज असतात. जास्त लांब नाही आहे, 1 किलोमीटर तरी जायला लागतं. पण मी तुम्हाला प्रेफर करेल की तुम्ही व्हॅनच घ्या, कारण खूप ऊन पण आहे आणि वॉकिंग खूप जास्त आहे. सो बेटर आहे की व्हॅन घेतलेली चांगली आहे. सो आता आपण लोटस टेम्पल बघूया. तुम्हाला दाखवलं लोटस टेम्पल. आता पुढे जाऊया. सो हे आहेत सर्व जिथे हत्तीला ठेवलं जायचं. इथे अजून पण बघितलं ना, आवाज बघा लगेच घुमतो पूर्ण. केवढं मोठं आहे बघा, फुल एकदम मोठं आहे. सो आता आपण आलो आहे कृष्णा टेम्पलला. राईट साईडला आपला कृष्णा बाजार आहे. हे बघा, तुम्हाला हे दाखवतो मी, जवळून दाखवतो. हे बघा, हे खाली आहे ना, तुम्ही राईट साईड बघितला आणि लेफ्ट साईडला बघितला ना, हा पूर्ण कृष्ण बाजार आहे, मग तेव्हाचा. सो याला नाव आहे कृष्णा बाजार. आतमध्ये जाऊया आपण. हे असं पूर्ण आहे. हे मंदिर आहे. आणि आजूबाजूचा परिसर. मंदिर भारी बनवलेत. कोरीव काम भारी आहे. हे बघ ना, इथेच बघ ना, कोरीव काम एक मस्त आहे. तुमच्या आधीपासून एक एक साचा बनवून त्यांनी लावला. कसा प्रॉपर एकदम, ना सिमेंट ना काय नाही. सो आता आपण आलोय विरूपाक्ष टेम्पलला, आपला शेवटचा हम्पीमधला स्पॉट. बरोबर त्याच ठिकाणी सनसेट होईल. हे असं टेम्पल आहे मस्तपैकी.
मंदिराच्या आतमध्ये आपण शूट नाही करू शकत म्हणून आपण बाहेरूनच शूट करतोय. अलाउड नाही आतमध्ये शूट करणं. कुठून काढू व्हिडिओ सांग मला. लक्ष्मी येत आहे. तो आता आपला हम्पीचा डे 2 कंप्लीट होऊन हा आपला होमस्टे होता, विकी होमस्टे. तुम्ही गुगलला करू शकता. सो आता आपण गोकर्णाला निघतोय. आपण कॅब ऑलरेडी बुक केलेली आहे, कॅब पण आलेली आहे. सो आपण 2 वर्ष आता गोकर्णला जातोय. गोकर्णाला आपले 2 डेज असणार आहेत. सो उद्या आणि परवा, आणि त्यानंतर मग आपण मुर्डेश्वर करून आपण निघणार आहे. सो हा ब्लॉग इथेच एंड करतो मी. सो नक्की लाईक करा व्हिडिओला, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, आणि असंच सोबत राहा. माझ्या इंस्टाग्राम ID ला फॉलो करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.